हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एज्युफेस्ट अकॅडमी. तर BMCची डिटेल्ड ॲड फायनली आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जेईच्या 250 आणि सब इंजिनियरच्या टोटल 233 सिव्हिलच्या पोस्ट आलेल्या आहेत. तर जी PDF आपल्याला मिळाली, तर बऱ्याच मुलांची अशी कंप्लेंट होती की वेनेवर दे आर क्लिकिंग द लिंक दे आर गेटिंग द एरर 404 नॉट फाउंड. ओके, तर त्या केसमध्ये जेव्हा आपण पोर्टलला डायरेक्टली व्हिजिट केलं बाय डुईंग व्हॉट, जस्ट तुम्हाला शोधायचं आहे गुगलवर BMC पोर्टल करिअर, आणि त्यामध्ये स्पेसिफिकली जेव्हा आपल्याला ही लिंक दिसते म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई भरती माय BMC वेलकम टू BMC's वेबसाईट, तर याच्या आतमध्ये गेल्यावर यू विल बी डायरेक्टेड टू दिस पेज. ठीक आहे, तर या पेजला आल्यावर तुम्हाला दिसेल की भरपूर याच्यामध्ये मोठी लिस्ट आहे. स्पेसिफिकली जे लेटेस्ट असेल ते वर दिसायला पाहिजे असं आपल्याला अपेक्षित असतं, बट आपली BMCची जी ऍड आहे ती डायरेक्टली इथे दिसत नाही. यू हॅव टू स्क्रोल वे डाऊन, इथपर्यंत कुठेतरी यावं लागतं. बट त्याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो, जी PDF मध्ये आली लिंक होती त्याच्यामध्ये कुठेतरी सिटी इंजिनियर हा शेवटची टर्म होती, राईट. तर इथे सरळ सरळ काय करायचं आहे, क्रोमवर गेल्यानंतर या वेबसाईटवर आल्यानंतर कंट्रोल F करायचं, लुक फॉर आयदर सिव्हिल किंवा मग जी लिंक मधलीच टर्म होती ना त्या पोर्टलची जी लिंक होती, तर तिथे सिटी इंजिनियर असं सर्च करायचं किंवा सरळ सरळ सिव्हिल सर्च करा. ओके, वी विल बी लँडिंग ऑन टू दिस पेज. तर याच्यामध्ये आपली जी BMCची ऍड आहे ती डिटेलमध्ये ऍड, त्याची एक लिंक आहे. देन ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी लिंक आहे ती इथे दिलेली आहे. देन कनिष्ठ अभियंता म्हणजे जेई, दुय्यम अभियंता म्हणजे SC, सब इंजिनियर, तर यांच्या सिलेबसच्या पण लिंक्स इथे आहेत. ओके, सो क्लिकिंग द लिंक यू विल बी लँडिंग ऑन टू फॉर्म कसा भरायचा आहे लिंकवर जाऊन, याचा पण आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया. यू विल बी लँडिंग ऑन टू दिस पेज. याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या पण मेन्शन झालेल्या आहेत की रजिस्ट्रेशनची प्रोसेस 26 तारखेपासून सुरू झाली आणि एंड ऑफ द लिंक म्हणजे त्या रजिस्ट्रेशन प्रोसेसचं जे क्लोजर आहे ते 16 डिसेंबर. तर आपण एक खास प्रयत्न करायचा आहे की लवकरात लवकर हा फॉर्म भरायचा. ऑलराईट, देन यामध्ये जी डिटेल्ड ऍड आहे म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट आणि त्याच्यानंतर जी शैक्षणिक अर्हता असते, ओके, एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय पाहिजे, तर हे तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं असेल तर त्या लिंकवर क्लिक करून यू कॅन हॅव द डिटेल्ड ऍड. ओके, या ऍडला पण आपण पुढे एका व्हिडिओमध्ये डिस्कस करू. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता काय राहणार आहे, त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट कशा आहेत, ओके, रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. बेसिकली प्रॉब्लेम जो मुलांचा येत होता की लिंक आलेली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ज्या पेजवर आपण जातो ते 404 मोस्ट ऑफ द मुलांच्या ह्याच्यावर येते. त्याच्यामुळे अदर वे जो एक डायरेक्ट जो आपला वे आहे पोर्टल शोधायचं, त्याच्यावर आपली जी ऍड आपल्याला पाहायची आहे त्या ऍड पर्यंत जायचं आणि सोबतच जी एक्झामचा फॉर्म भरण्याची लिंक आहे, पोस्टला अप्लाय करण्याची जी लिंक आहे, त्यानंतर सिलेबस आहे, डिटेल्ड ऍड आहे, या सगळ्या गोष्टी त्या पोर्टलवर तिथे असतात, राईट. सो गोईंग फॉर सिलेबस, तर इथेच आपल्याकडे सिलेबसचा पण लिंक आहे. इफ यू क्लिक इट यू विल बी लँडिंग ऑन टू सिलेबस. ओके, तर आपण 1 बाय 1 सिलेबस इथे पाहून घेऊ. तर टेक्निकल सिलेबस फॉर द पोस्ट ऑफ जेई. ओके, तर याची डिफिकल्टी लेवल असणार आहे डिप्लोमा लेवल बेस्ड ऑन MSBT. तर जे आपले जनरली सिव्हिल इंजिनिअरिंग मधले ट्रेंडिंग सब्जेक्ट आहेत, जितके पण कोर सब्जेक्ट आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. BCM इज देअर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल इज देअर. देन जेईच्या सिलेबसमध्ये एक हा पॉईंट दिसतो की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ऍड झालेला आहे. साइड बाय साइड समजा कंपॅरिझन केली जेईचा सिलेबस आणि सब इंजिनियरचा सिलेबस, तर याच्यामध्ये जेईच्या सिलेबसमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा एक ऍड ऑन दिसतोय. देन सॉम इज देअर, टॉस इज देअर, स्टील स्ट्रक्चर इज देअर, देन RCC आहे, देन CPM, काही युनिव्हर्सिटीजमध्ये त्याला आपण PPM प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट म्हणून ओळखतो. CPM इज देअर, इट इज वन अँड द सेम. सर्वेइंग इज देअर, एस्टिमेटिंग कॉस्टिंग व्हॅल्युएशन आहे, जिओटेक इज देअर, ट्रान्सपोर्टेशन मधला हायवे ब्रिज आहे, देन पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, जे आपण TPM मध्ये ऑब्व्हियसली त्याला पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणतो. तर आपल्याकडे तो इथे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणून आहे, त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड केले क्लिअरली. वॉटर सप्लाय म्हणजे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ज्याला 1 म्हणत असो आपण, देन वेस्ट वॉटर EE2, ओके, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पोल्युशन कंट्रोल इज देअर, अँड फायनली वी आर हॅव्हिंग दिस सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट SWM. ओके, सेम वे मध्ये समजा आपण दुय्यम अभियंताचा सिलेबस बघितला, देन वी लँड ऑन टू PDF फाईल, जिथे अगेन वी कॅन सी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल इज देअर, ऑल द सब्जेक्ट्स आर देअर. ओके, ठीक आहे, जे आपण प्रिव्हियसली जेई साठी बघितले होते. बट द थिंग इज की इथे कुठेतरी EM मेन्शन केलेला नाहीये.
ओके, म्हणजे जेई साठी जेव्हा आपण वाचतोय तेव्हा आपल्याला ईएम वाचायचं आहे आणि एसए साठी जेव्हा तुम्ही वाचताय तेव्हा ईएम इथे दिलेला नाहीये. इन दॅट केस सेपरेटली आपण असा अभ्यास करतोय की खूप जास्ती वेगवेगळे याच्यामध्ये पार्ट नाहीये. इट इज जर एका वेळ तुम्ही दोन्ही जर सिलेबसला ठेवून बघितलं सारखेच आहेत. ईएम फक्त त्या जेईच्या त्या सिलेबस मधला एक ऍड ऑन आहे. ओके, अँड ऑब्व्हियसली जेव्हा आपण सॉम वाचतोय, टॉस वाचतोय, तर इफ यू स्टार्ट फ्रॉम ईएम देन प्रोग्रेसिव्हली सॉम टॉस असं वाचत वाचत गेलं तर स्ट्रक्चरचा जो सेक्शन आहे तो आपला प्रॉपरली तसाच क्लिअर होईल. ऑलराईट, सो दिस व्हिडिओ वॉज स्पेसिफिकली मेड टू ऍड्रेस दॅट इश्यू की लिंकवर क्लिक केल्यानंतर ते 404 एरर जो असतो नॉट फाउंड वाला तो येतोय. द थिंग इज की सरळ सरळ गुगलवर जायचं, पटकन बीएमसी करिअर पोर्टल असं टाकायचं, जी ऑब्व्हियसली मोस्ट रिलेव्हंट जी लिंक आहे ती गुगलमध्ये तुम्हाला रिझल्ट येतो, क्लिक करायचं. तर त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर सिटी इंजिनियर किंवा सिव्हिल इंजिनियर असं टाईप करायचं आहे. कंट्रोल F करून क्रोम मध्ये यू विल बी लँडिंग ऑन टू द एक्झॅक्ट पेज जिथे तुम्हाला बीएमसी ची डिटेल्ड ऍड आहे, त्याचा सिलेबस आहे जेई आणि एससीच्या पोस्टसाठीचा. त्यानंतर तिथे डिटेल्ड ऍड सोबतच त्याची जी एक्झाम फॉर्म भरण्याची लिंक आहे ती पण तिथेच तुम्हाला मिळून जाईल. Okay, so in next video we will be looking at detailed video regarding फॉर्म फिलिंग प्रोसेस. तो फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण वन बाय वन ही गोष्ट पाहू. त्यानंतर येस की जेव्हा आता आपण टीपीएचा अभ्यास करतोच आहे, सोबत आता बीएमसीची पण ऍड आली आहे, तर अभ्यास मिक्स करून कसा करता येईल किंवा सोबतच बीएमसी आणि टीपीएचा सिलेबस मॅच कुठे होतोय, कोणते सब्जेक्ट ॲज इट इज मॅच होतात, कोणते सब्जेक्ट ऍड ऑन म्हणून आपल्याला वेगळे वाचायचे आयदर इन टीपीए किंवा बीएमसी, तर याला पण आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये प्रॉपरली कव्हर करू. सो स्टे ट्यून विथ एज्युबेस्ट अकॅडमी. आय विल सी यू इन नेक्स्ट वन. टिल देन टेक केअर. बाय बाय.